जय संविधान जय भारत. मी संजय कांबळे, बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक. सर्वांचे स्वागत करतो. पुणे दिनांक 25/2/2024 रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ औरंगाबादचे अनंत भवरे संविधान विश्लेषक हे पुणे शहरात आले होते. अनंत भवरे यांनी 28 नोव्हेंबर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त ईव्हीएम मशीन हटाव, संविधान बचाव, ईव्हीएम मशीन हटाव, देश बचाव यासाठी महाराष्ट्र दौरा करीत आहेत. अनंत भवरे यांनी औरंगाबाद येथे ईव्हीएम मशीन जाळली. ईव्हीएम मशीन जाळल्यामुळे मनुवाद्यांनी त्यांचे व्हॉट्सअप, फेसबुक अकाउंट बंद केले आहे. अनंत भवरे यांनी 3 दिवस आमरण उपोषणही केले होते. या प्रसंगी रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे हेही उपस्थित झाले होते. बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक संजय कांबळे यांनी यावेळी घेतलेली मुलाखत प्रसारित करीत आहोत. बर, हा बोला, आपलं काय नाव, काय पक्ष, आपलं काय सांगा. मी अनंत केरबाजी भवरे, संविधान विश्लेषक, औरंगाबाद. हो. आणि गेल्या 28 नोव्हेंबरपासून महात्मा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त त्या ठिकाणी इलेक्शन कमिशन चीफ ऑफ इंडिया, त्यानंतर राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती ईव्हीएमला हटविण्यासाठी निवेदन देऊन आमरण उपोषण केले 21 दिवस. आणि त्यानंतर उपोषणाच्या नंतर ईव्हीएम मी जाळलं आणि जाळल्यानंतर त्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने माझं पूर्ण व्हॉट्सअप बॅन करून टाकलेलं आहे. म्हणून मी रस्त्यावर उतरून लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी रस्त्यावर उतरलेलं आहे. त्या ठिकाणी महाडपासून नागपूरपर्यंत प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक दिवस मुक्काम करत लोकांमध्ये जाऊन राजकारणाच्या पलीकडं आणि जाती धर्माच्या पलीकडे जाऊन ईव्हीएमला हटविण्यासाठी लोकांना आवाहन करत आहे. कारण लोकशाहीमध्ये 5 वर्षातून एकदाच आम्हाला संधी मिळते आणि ती जर एखादी मशीन हिरावून घेत असेल तर आम्ही ते कधी खपवून घेणार नाही. एखादा अनुभव आहे का, जसं मशीन हे चुकीचे आहे, गडबडी होती, असा एखादा अनुभव सांगा. 5 राज्याच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये 7 उमेदवारांना 0 मतं मिळाली. कशाचं कारण आहे? म्हणून ईव्हीएम ही चोर आहे. आमच्या मताचा अधिकार तिने हिरावून घेतलेला आहे. म्हणून आता निवडणूक आयोग जर दाद देत नाही, संपूर्ण देशामध्ये अनेक विविध पक्ष संघटना हे ईव्हीएम मशीन हटाव आणि मतपत्रिकेवरती निवडणुका घ्या म्हणून त्यांना आग्रह धरत आहे, पण निवडणूक आयोग दखल घेत नाही. याविषयी आपलं काय पवित्र आहे? निवडणूक आयोग दखल घेत नाही म्हणून आम्ही रस्त्यावर उतरतो. बाबासाहेबांनी सांगितलेल्या गुलामांना गुलामीची जाणीव करून द्या म्हणून आम्ही गुलामांना जाणीव करून देण्यासाठीच रस्त्यावर उतरलोय आणि ते बंड करून उठल्याशिवाय राहणार नाहीत, हा आमचा आत्मविश्वास आहे. आणि ईव्हीएमला कुठल्याही परिस्थितीमध्ये हटवल्याशिवाय आम्ही कुठल्याही स्तराला जाऊ, परंतु या मुख्य निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये जनजागृती, जनआक्रोशातून सिद्ध करू. आणि जर समजा त्यांनी ईव्हीएम मशीनवरती निवडणुका जर जाहीर केल्या तर तुमची काय भूमिका असणार? तर आम्ही त्या ठिकाणी ईव्हीएम फोडल्याशिवाय राहणार नाही. हा शेवटचा घणाघात आम्ही शेवटी करू. ईव्हीएम मशीन आता नरेंद्र मोदी सांगतात आहे की माझे 400 सीटं लागणार आहेत. म्हणजे कशाच्या जोरावर बोलता येते काय? निश्चितपणे ईव्हीएमला हॅकजॅक करून आता माझं व्हॉट्सअप पूर्ण बंद केलेलं आहे आणि टार्गेट करून त्यांनी माझे मोबाईल बदलला, सिम बदललं तरी ही बॅन येतोय. याचा अर्थ टार्गेटनुसार तुम्ही करताय. तर विशिष्ट राजकीय पक्षांना ईव्हीएम हॅक करून पक्ष सत्तेवर बसवण्याचं काम हे इलेक्शन कमिशन करतंय. म्हणूनच हा आमचा जनाक्रोश आहे, रस्त्यावर उतरून काम करताय. आता प्रत्येक भागामध्ये आपण तुम्ही समजा संपूर्ण महाराष्ट्र फिरताय, अर्थात धरू आपण महाराष्ट्र, तुम्ही जनजागृती करताय, ईव्हीएम मशीन हटवा आणि बॅलेट पेपरची निवडणुका घ्या म्हणून तुम्ही राज्यभर फिरताय. परंतु निवडणूक आयोगाने कलेक्टर ऑफिस असेल, तहसील कचेरी असेल, तर या ठिकाणी जे ईव्हीएम मशीन जो त्यांना डेमो करून दाखवला जातोय सर्वसामान्य नागरिकांना, जिथं जे कोण नागरिक येतात ते ऑटो रिक्षावाले किंवा सर्वसामान्य लोक ज्यांना अशिक्षित आहे, बटन दाबल्या पलीकडे त्यांना काही त्याचं ज्ञान नाही, अशा लोकांकडून ते वधवून घेतात की मशीन चांगली आहे म्हणून, आणि त्या लोकांच्या सह्या घेऊन ते संपूर्ण राष्ट्रपती आणि निवडणूक आयोगाला पाठवत आहे. तर तुमची काय याच्यावर एकच उपाय आहे. एखाद्या मुलाला मुलगी पसंत आहे, परंतु ते मुलगा सांगतो की मला नोकरी आहे, बंगला आहे, बँक बॅलन्स आहे, माझ्यासोबत लग्न कर. ती मुलगी म्हणते तुझ्याकडे सगळं आहे परंतु चारित्र्य नाही, त्याचं काय? आणि म्हणून या ईव्हीएमकडे चारित्र्य नाही म्हणून अट्टहास करू शकत नाही इलेक्शन कमिशन, आग्रह करू शकत नाही. कारण संपूर्ण जगाने त्याला लाथाडलेला आहे अनुभव घेऊन. तर आम्ही त्यासाठी ईव्हीएम फोडण्यापर्यंत जाणार आहोत. हीच आमची मदत. निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे की लोकांचा किती विरोध आहे आणि किती त्यांना सपोर्ट आहे असे त्यांना पत्र येत आहेत. तसे तुमचे पत्र व्यवहार चालू आहेत का? फक्त लोकांना जागृती करता? नाही. 3 महिन्यापूर्वी आम्ही
3,000 लोकांच्या सह्या घेऊन इलेक्शन कमिशनला पंच पाठवलेला आहे, ह्युमन राईट्स कमिशनला इंटरनॅशनल लेवलवरती पाठवलेला आहे मेल करून. म्हणजे आम्ही हा इश्यू काय भारतापुरता नाही आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावरती नेलेला आहे. त्यामुळं ते हटल्याशिवाय राहणार नाही. हा आमचा फाजील आत्मविश्वास नाही आहे, तर हा बाबासाहेबांनी दिलेला आम्हाला आत्मविश्वास आहे, तोच सिद्ध होणार आहे आणि त्याच्यातच आम्ही जिंकणार आहोत. हा आमचा आत्मविश्वास आहे. चालतं. बोलता डंबाळे साहेब, या किती या हे डंबाळे साहेब आहेत कार्यकर्ते मोठे. हे नाव सांगा साहेब. अनंत गौरे. अनंत भवरे ते उपोषण. तर देशामध्ये एक असं वातावरण निर्माण झालेलं आहे की EVM मशीन हटाव, संविधान बचाव, देश बचाव. तर या EVM मशीनवर सर्वसामान्याचा देखील विश्वास राहिलेला नाही. तर तुम्ही कसे पाहता या मशीनकडे? मला असं वाटतं की EVM तांत्रिकदृष्ट्या किती असफल आहे, त्याच्यामध्ये छेडछाड होऊ शकतं, हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे. बरोबर. आणि EVMच्या विरोधामध्ये गेल्या 10 वर्षापासून भारतातील लोक हे विरोध करत आहेत, विरोधात भूमिका घेत आहेत. सुप्रीम कोर्टामध्ये त्या संदर्भामध्ये अनेक पिटिशन्स झालेल्या आहेत, सगळ्या गोष्टी झाल्या. परंतु मला या तांत्रिक बाबींपेक्षा एक महत्त्वाची बाब वाटते की जी भारतीय लोकशाहीचा किंवा कुठल्याही लोकशाहीचा मूळ गाभा आहे, मी दिलेलं मत हे प्रभावित नाही आणि ते मत सुरक्षित राहील याची खात्री मतदाराला असावीच लागती, ती द्यावीच लागती. आणि ते देण्याचं काम इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं आहे आणि ती खात्री सर्व पातळींवर द्यावी लागते. आता देशातील बहुसंख्याक समुदाय जर EVMवर शंका व्यक्त करत असेल आणि त्या आधारे 2 गोष्टी मांडत असतील की माझं मत हे ऑलरेडी प्रभावित झालेलं आहे आणि माझ्या मताबद्दल मला खात्री नाही, तर त्यांनी तातडीनं सुधारणा करून EVM विरहित मतदान सिस्टम राबवली पाहिजे. ही अत्यंत साधी आणि सरळ गोष्ट आहे. मी करत असलेल्या मतावर माझाच जर विश्वास नसेल तर मग त्या मतदान प्रक्रियेला काय अर्थ आहे? त्यामुळे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने तात्काळ EVM विरहित मतदान घेणं अपेक्षित आहे. सोबत मला असं या ठिकाणी वाटतं की EVMसाठी भारतीय जनता पक्ष हा मोठ्या प्रमाणामध्ये आग्रही आहे. मला त्यांना एक आव्हान करायचं आहे की तुमच्या कामावर, कार्यावर विश्वास आहे, तुम्ही बांधलेल्या राम मंदिर धार्मिक ध्रुवीकरणावर तुमचा विश्वास आहे, तर मग तुम्ही थेटपणे मतपत्रिकेला सामोरं जाण्याचं का धाडस दाखवत नाही? आणि तुम्ही जर ते मतपत्रिकेला सामोरं जाण्याचं धाडस दाखवत नसाल तर निश्चितच तुमचा विजय हा केवळ EVMच्या माध्यमातून सेट केलेला आहे. असाच एक मेसेज सगळीकडे जातोय. कृपया लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या पार्लमेंटरी डेमोक्रेसीच्या संदर्भामध्ये कोणतीही शंका राहू नये म्हणून EVM हे हटवल्या गेल्या पाहिजे अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. भारतीय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निवडणूक आयोग एक स्वायत्त संस्था म्हणून त्यांना अधिकार दिलेला आहे. पण भारतातल्या असंख्य संघटना त्यांना पाठपुरावा करत आहेत किंवा EVM मशीन कशी गडबडी होऊ शकते, कशी करते, तर तरीसुद्धा निवडणूक आयोग त्याकडे गांभीर्याने घेत नाही. यावर काय बोलू शकतो तुम्ही? भारतीय संविधानाने इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला स्वायत्त संस्था म्हणून एक दर्जा दिला होता, परंतु अलीकडच्या कालावधीमध्ये गेल्या 10 वर्षामध्ये विशेषतः इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं जी कार्यपद्धती आहे ती भारतीय जनता पक्षाची फ्रंटल ऑर्गनायझेशन म्हणून काम करताना आपल्याला जाणवत आहे. आणि त्याचा एक दुष्परिणाम म्हणजे आज संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर नागरिकांचा अविश्वास तयार झालेला आहे आणि हे लोकशाहीसाठी खऱ्या अर्थानं सर्वात घातक बाब आहे. या ठिकाणी मी पुन्हा एकदा तोच मुद्दा मांडेल की निवडणूक आयोगाची ही जबाबदारी आहे की भारतीय संविधानासाठी लोकशाहीवर विश्वास निर्माण करणं मतदारांप्रती हे त्यांचं कर्तव्य आहे. आणि जर एक मोठा वर्ग इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसला विरोध करत असेल तर आपण ते आग्रह का धरावा हाचा मला प्रश्न पडतो. आणि यात पुन्हा तोच विषय येतोय की भारतीय जनता पक्षाला त्यांच्या विजयाबद्दल कोणतीही खात्री नाही आणि त्यांना कोणत्याही प्रकारे एडकेड प्रकारे सत्ता हस्तगत करायचे, कारण त्यांना भारतीय संविधान मोडण्यासाठी त्या संविधानाच्या अंतर्गत लोकशाही पद्धतीनं पुढं जायचे आणि ती दाखवायची, म्हणजे आम्ही डेमोक्रॅटिकल आहोत हे दाखवायचं. प्रत्यक्षात कोणती डेमोक्रेसी राबवायची नाही. म्हणजे उदाहरण झालं तर कॅन्डिडेट फॉर PM हे भारतीय लोकशाही संसदीय व्यवस्थेमध्ये कुठेही नाही आहे.
आदर्श आचारसंहितेचं हे उल्लंघन आहे. धर्माच्या आधारे मतदान मागणं किंवा प्रभावित करणं हा आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन आहे. इलेक्शन कमिशनच्या नॉर्म्समध्ये ते कुठेही बसत नाही. ते काम भाजप करते. आणि याच्यामध्ये आणखी पुढचं पाऊल म्हणजे भारतीय जनता पक्ष हे सातत्यानं इलेक्शन कमिशनचा ज्या पद्धतीनं गैरवापर करतोय त्याच्यावरनं इलेक्ट्रॉनिक EVM मशीन जे आहे, इलेक्ट्रॉनिक व्हिडिओ मशीन जे EVM तिचा केवळ ते विक्रीसाठी उपयोग करतायत आणि त्यामुळे हे थांबलं पाहिजे अशी साधारणपणे मागणी. इथल्या भारतीय नागरिकांना असं भासवलं जाते की राम मंदिर उभं केलेलं आहे, ते राम मंदिर उभं केलेलं आहे त्याच्यामुळे लोकांचा एक प्रतिसाद आहे. लोक मोदींच्या बाजूने आहेत किंवा भाजपच्या बाजूने आहेत. लोकांना सांगितलं जातं की बाबा हिंदू राष्ट्र रामराज्य. तर वास्तविक पाहता हे हिंदू राष्ट्र पण नाही, रामराज्य पण नाही, ब्राह्मण राज्य ब्राह्मण तंत्र निर्माण होत आहे. हे कसं वाटतं तुम्हाला? नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर भाजपने निर्माण केलं ही वस्तुस्थिती आहे. त्या लाटेवर स्वार होण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. त्यासाठी त्यांनी देशभर मोठा इव्हेंट करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या हे लक्षात येते अलीकडे आलेल्या सर्वेक्षणानुसार की भारतीय जनता पक्ष कोणत्याही परिस्थितीत सरकार बनवत नाही आणि राम मंदिरावर किंवा रामावर सुद्धा त्यांचा आता विश्वास राहिलेला नाही. म्हणूनच करत असलेल्या अशोक चव्हाणांना ते सोबत घेत आहेत, नितीश कुमारला ते सोबत घेत आहेत, ते अजित पवारला सोबत घेत आहेत, कमलनाथला त्या ठिकाणी ते सोबत घेत आहेत. देशभरामध्ये भारतीय जनता पक्षाला त्यांचा पराभव स्पष्टपणे दिसतोय. म्हणूनच ते तडजोडीचं राजकारण करतायत, तोडफोडीचं राजकारण करतायत. आणि ही तोडफोड करत असताना या नेत्यांना कोणता विश्वास देत आहेत ते, तर तो विश्वास हा त्यांच्या सेटिंग असलेल्या EVM मशीनचा आहे. तुम्ही काही काळजी करू नये, आपल्याबरोबर महाशक्ती आहे. आणि एकनाथ शिंदे जे म्हणतात महाशक्ती आपल्याबरोबर आहे, दुसरी काही नसून EVM मशीन आहे. EVM मशीन हा त्यांचा मोठा पोपट आहे समजायला. हो सॉरी. EVM हटाओ, लोकशाही बचाओ. आवाज द्या. EVM हटाओ, देश बचाओ. मोठे आवाज द्या ना, घोषणा द्या. EVM हटाओ, देश बचाओ. देश बचाओ. EVM हटाओ, देश बचाओ. तुम्ही म्हणा EVM हटाव, बाकी सगळ्यांनी म्हणायचं हा. EVM हटाव, संविधान बचाओ. EVM हटाव, संविधान बचाव. EVM हटाओ, संविधान बचाव. EVM हटाओ. निवडणूक आयोगाचं करायचं काय? निवडणूक आयोगाचं करायचं काय? अली मुलीचं बर्फ आहे. निवडणूक आयोगाचं करायचं काय? अली मुलीचं बर्फ आहे. खाली डोकं वर पाय, मुंडकं नाही वर डोकं नाही. जय भारत, जय संविधान. जय भारत, जय संविधान. जय भारत, जय संविधान. EVM हटाव. EVMचा घ्या मेन विषय. EVM हटाओ, देश बचाओ. EVM हटाव, देश बचाओ. EVM हटाव, देश बचाओ. निवडणूक आयोगाचं करायचं काय? अली मुलीचं बर्फ आहे. निवडणूक आयोगाचं करायचं काय? निवडणूक आयोगाचं करायचं काय? जा.